नमस्कार. डॉक्टर मॉमी चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं खूप 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 स्वागत आहे. मी डॉक्टर पंकजा पाटील साळुंखे. मी एक बालरोगतज्ञ आहे आणि एका चिमुकलीची आईसुद्धा. आपल्या या चॅनलमध्ये आपण नेहमी आई किंवा बाळ यांच्या वेगवेगळ्या आरोग्यविषयक समस्या आणि त्यांच्यावरील उपाय घेऊन येत असतो. परंतु आज मी तुमच्याशी एक डॉक्टर म्हणून नाही तर एक आई म्हणून गप्पा मारणार आहे. आणि आपल्या या सेगमेंटचं नाव आहे मॉमी टॉक. एका आईने दुसऱ्या आईसाठी बोललेल्या काही गोष्टी किंवा गप्पाच म्हणूयात. तर आज मी तुम्हाला एक माझ्यासोबत घडलेली घटना सांगणार आहे. तर झालं असं की 2024च्या जानेवारीमधला पहिला रविवार होता आणि या पहिल्या रविवारी मी एका मॅरेथॉनमध्ये पार्टिसिपेट केलं होतं. मॅरेथॉनची रन 5 किलोमीटर, 10 किलोमीटर आणि 21 किलोमीटर अशी होती. माझं काही कोणताच फिजिकल एक्सरसाइजचा बॅकग्राऊंड नाही. अगदी शाळेमध्ये सुद्धा मी कोणत्याही स्पर्धेत भाग घेतला नव्हता. मग म्हटलं चला काहीतरी करूया आणि आपण भाग घेऊया. मग मी सुरुवात केली ती म्हणजे 5 किलोमीटरपासून. थोडंफार प्रॅक्टिस जसं जमेल तसं केलं. परंतु मॅरेथॉनच्या आधी माझा ऑन कॉल होता. तर माझा पूर्ण दिवस रात्र सगळे पेशंटची काळजी घेण्यामध्येच गेला. सतत फोन येत होते आणि काही विश्रांतीही मिळाली नव्हती. त्यामुळे असं वाटत होतं की राहू दे, आपण मॅरेथॉनला जायलाच नको. याशिवाय बाळाची काळजी मी मॅरेथॉनला गेल्यावर कोण घेणार असाही प्रश्न होता. परंतु तेव्हा माझे हस्बंड म्हणाले की मी घेईन बाळाची काळजी, तू निवांतपणे मॅरेथॉनला जा. मग मी ठरवलं की चला जाऊया. पण या जाण्याच्या प्रोसेसमध्ये मी 1000 वेळा तरी नकार घंटा वाजवली असेल. कुठले ना कुठले तरी कारणं काढून मी त्या मॅरेथॉनपासून लांब पळायचे. अगदी मॅरेथॉनमध्ये पळण्याचं हे एक स्वप्नच राहून जाईल असं वाटत होतं. परंतु कसाबसा तो दिवस उजाडला. अगदी छान दिवस होता. आम्ही सगळेजण ग्राउंडवरती गेलो. तिथल्या सगळ्या लोकांचे जोशच वेगळा होता. तिथे अगदी लहान 4-5 वर्षांच्या मुलांपासून 60 वर्षांपर्यंतचे तरुण मंडळीसुद्धा आली होती. हो, मी त्यांना तरुणच म्हणेन, कारण 30 वर्षाची मी तिथे जायला 1000 कारणं देत होती. पण 60 वर्षाची लोकंही 21 किलोमीटरच्या मॅरेथॉनमध्ये अगदी धावत होती. त्यांच्याकडे बघून मला अतिशय अभिमान वाटत होता आणि स्वतःची कीव करावीशी वाटत होती. अशा प्रकारे आमचं मॅरेथॉन चालू झालं. 5 किलोमीटरचा टप्पा मी शेवटी गाठला, कसाबसाच गाठला. पण मला मेडल मिळालं. आता मेडल मिळालं हे मला तर तुम्हाला सांगायचंच होतं, कारण स्पोर्ट्समधलं माझं ते पहिलं मेडल असेल. पण मला हे सांगायचं नाही आहे. मला याच्यापेक्षाही एक वेगळी गोष्ट आज तुमच्यासोबत शेअर करायची आहे. ती गोष्ट म्हणजे मी एक काहीतरी खूप स्पेशल गोष्ट या मॅरेथॉनमध्ये बघितली. ती म्हणजे ही आई आणि तिचं हे छोटंसं लेकरू, हे दोघंही हे मॅरेथॉन पळत होते. आईनी त्या बाळाला कांगारू बॅगमध्ये ठेवलं होतं आणि आईनी 10 किलोमीटरची मॅरेथॉन रन कंप्लीट केली. मीच काय तर सगळे लोकही त्यांच्याकडे अगदी आनंदाने प्राऊडली बघत होते. मला तर त्यांच्याशी बोलल्या वाचून राहावेनाच. मॅरेथॉन संपली आणि मी पटकन त्यांच्याकडे गेले. मी त्यांना विचारलं की तुम्ही कोण? मला खूप छान वाटलं की तुम्ही मॅरेथॉनमध्ये असं पार्टिसिपेट केलं आणि बाळाला घेऊन. तर त्या मला म्हणाल्या की मला आधी बाळाला फीड करायचं आहे आणि मी बाळाला फीड झालं की तुमच्याशी बोलते. तर त्यांचा मेन फोकस त्यावेळी होता की बाळाला फीड करणं. बाळाला फीड करून झाल्यानंतर त्यांनी मला बोलायला सुरुवात केली. त्या एक डॉक्टर आहेत, त्यांचं नाव आहे डॉक्टर जिनल नाईक. त्या एक फिजिओथेरपिस्ट आहेत आणि त्यांच्या चिमुकलीसोबत त्यांना मॅरेथॉनमध्ये रन करायचंच होतं. परंतु बाळाला घेऊन करायचं असं त्यांनी ठरवलं नव्हतं. परंतु बाळाचा कसा सांभाळ करायचा हा प्रश्न त्यांच्यासमोरही असेल. मग त्यांनी ठरवलं की आपण बाळाला घेऊनच ही मॅरेथॉन कंप्लीट करायची आणि त्यांनी ते केलं सुद्धा. इतकं छान वाटतंय मला हे सांगताना, कारण आपण नेहमी म्हणतो की आई झाल्यानंतर आपलं जगच पूर्ण बदललंय. हो, आपलं जग खूप बदललेलं असतं. आजूबाजूला आपल्या बाळ असतं, सतत त्याची काळजी असते, त्याचं खाणं पिणं किरकिर करणं, हो ह्या सगळ्या गोष्टी चालूच असतात. पण तुम्हाला समजतंय का,
निसर्गाने एक आई झाल्यानंतर आपल्याला किती मोठी शक्ती दिली आहे. म्हणजे ही शक्ती आपल्याला प्रजनन म्हणजे आपण एक नवीन जीव तर ह्या जगामध्ये निर्माण करतोच, म्हणजेच आपली स्वतःची पेशन्सची लेवल कपॅसिटी ही खूप वाढलेली असते. एक वेगळ्या प्रकारची स्ट्रेंथच आपल्याला मिळालेली असते. परंतु आपण ही थोडीशी विसरत जातो आणि आपल्याला वाटायला लागतं की अरे आपलं आयुष्यच एकदम आता वेगळंच बनलं आहे, बोर झालं आहे किंवा काहीतरी बर्डन आहे सतत. पण त्या आईकडे बघितल्यानंतर मला असं वाटलं की उलट आपलं आयुष्य एका चैतन्याच्या झऱ्याने भरलेलं आहे. बाळ आलं की आपल्याला एक वेगळ्या प्रकारे अतिशय काम करण्याची जास्त प्रेरणा मिळते. त्या आईकडे बघितल्यानंतर मला अतिशय कौतुक वाटलं आणि ही गोष्ट तुमच्यापर्यंत शेअर करावीच अशी मला वाटली. कारण अडचणी तर खूप येतात. मला तर अडचण नसतानाही मला वाटत होतं की मी कशी करणार. पण त्या आईने बघा स्वतःकडे आणि बाळाकडे पूर्ण लक्ष देत ती मॅरेथॉन कंप्लीट केली आणि एक वेगळ्या प्रकारचं नवीन ट्रेडमार्कच सेट केला. आणि हे बघून कुणाला आनंद नाही होणार. तर तिने आपल्या बाळाला पण यातून एक नवीन संदेश दिला आहे की आईची स्वतःची हेल्थ जर चांगली असेल तरच ती स्वतःच्या बाळाकडे जास्त चांगल्या प्रकारे लक्ष देऊ शकेल. मग आपणही आजपासून थोडं का होईना फिजिकल एक्सरसाइज करायला चालू करूयात. कारण आपली हेल्थ चांगली राहिली तरच आपण आपल्या बाळाची काळजी घेऊ शकू. आणि याच्यासाठी तुम्हाला काही नकार घंटा असतील तर तुम्ही या आईला नक्की आठवा, म्हणजे तुम्हालाही कोणतेही कारणं किंवा प्रॉब्लेम्स समोर दिसणार नाहीत. तर समजलं ना कसा वाटला आजचा मॉमी टॉक? तुम्हाला मॉमी टॉकमध्ये अजून कोणत्या हलक्या फुलक्या विषयांवरती बोलायचं असेल किंवा तुमचे काही एक्सपिरियन्सेस असतील सांगायचे असतील तर नक्की कमेंटमध्ये सांगा. आम्ही हे वेगवेगळे एक्सपिरियन्सेस नक्की आपल्या चॅनलवरती शेअर करू. अशाच कोणी वेगवेगळ्या इन्स्पिरेशनल मोटिवेशनल मदर्स किंवा अगदी फादर्ससुद्धा असतील तरी ते आमच्यापर्यंत पोचवा. तुम्हाला आम्ही आमच्या चॅनलमध्ये नक्की इन्क्लूड करू. धन्यवाद.